मज आशा संसाराची आता निवारी तो चिंता शिवराजा घालोनिया भार बैसलो एकांती अवघी चित्तवृत्ती तुझे पाय जाणार नरतनो कासयाती आशा बरवे दिशा कृपा के घालोनिया भार बैसलो एकांती अवघी चित्तवृत्ती तुझे पाय शिवदास मने तारिले बहुत आता काय कंत धरीला से घालोनिया बैसलो एकांती अवघी चित्तवृत्ती तुझे पाय शिवारा ज्ञानं चराचरं तदपदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः ज्ञानचक्षुसमारूढश्च तत्त्वमाला विभूषितः अज्ञानतमसूर्यस्य तस्मै श्री गुरुवे नमः चैतन्यं शाश्वतं शान्तं योमातीतं निरञ्जनं नादबिन्दुकलातीतं तस्मै श्री गुरुवे नमः जय जयादि सदाशिवा परब्रह्म दयानंद वैभव नमो तुझा देवादिदेव परमेश्वर जगद्गुरु आता नमोची शक्ती जी जगन्माता पार्वती अज्ञानावतम गती जेची अनु वेदा परशिवा परब्रह्म महिमा साकार होने महापुरविसे तुलसीत श्री सद्गुरु कृपे करुणा अधीनमो शिवगण जे कामल सर्वाहुन तयास प्रेमे शरणमे तयास प्रेमे शरणमे पंचाचार्य करू प्रथम पंचाचार्य करू
दुसरे नमन नन्मथाला त्रिलोक्य संपदा लेख्य समूल लेख्य न विद्येय सच्चिदानंद रूपाय शिवाय ब्रह्मणे नमः यामाहो सर्वलोकांना प्रकृती शास्त्रपारगः तं धर्मचारिणे शंभो प्रणमामि परमं शिवं प्रणमामि परम शिवम आदिशक्ती अनाशक्ती पराशक्ती जगदजननी जगन्माता पार्वती मातेच्या मंगल चरणावरती अनंत प्रणेपात करत आदि अनादि परशिव परब्रह्म अनंत कोटी ब्रह्मांड नायक आशुतोष भगवान शिवशंकराच्या मंगल चरणावरती अनंत अनंत प्रणेपात करत पंचाचार्यादी प्रमदगण बसवादी शरण मन्मतादी संत त्रिकालवंदनीय प्राप्त स्मरणीय गुरु माऊली राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य माऊलीच्या मंगल चरणावरती अनंत अनंत प्रणेपात करत सिद्धेश्वरलिंग शिवाचार्य माऊली गडगेकर पंच मंगल चरणावरती अनंत अनंत प्रणेपात करत परमवंदनीय सिद्धदयाळ शिवाचार्य माऊली पेटमोगरेकर परमवंदनीय शिवानंद शिवाचार्य माऊली कमलोरकर गुरुवर यांच्या मंगल चरणावरती अनंत प्रणिपात करत विरूपाक्ष शिवाचार्य माऊली मुखेडकर गुरुवर यांच्या मंगल चरणावरती सकल मानव जातीच्या कल्याणासाठी ज्या ज्या साधू संतांनी युग पुरुषांनी महापुरुषांनी आपलं सर्वस्वाचं समर्पण केलं त्यांच्या कार्याला त्यांच्या विचाराला आणि त्यांच्या प्रतिमेला विनम्र विनम्र भावे प्रणिपात करत 12व्या शतकामध्ये मानवाला मानवतेची शिकवण देत कायकांचा सिद्धांत मानवतेचा सिद्धांत स्त्री मुक्तीचा सिद्धांत प्रदान करत 12व्या शतकामध्ये समता प्रस्थापित करणाऱ्या समता नायक क्रांतीसूर्य जगज्योती महात्मा बसवेश्वरांच्या दिव्य चरणावरती अनंत अनंत प्रणिपात करत निजू नका जागा जागा आपुल्या स्वधर्माने मानवतेला स्वधर्म आचरणाची शिकवण अनेक अभंगाच्या कवनाच्या आणि पावन पवित्र परमरस्य ग्रंथाच्या माध्यमातून तमाम मानव जातीला जीवन जगण्याचा मूल मंत्र आणि कान मंत्र प्रदान करणाऱ्या शिवयोगी संत शिरोमणी मन्मथ माऊलीच्या दिव्य संजीवन समाधीचं दर्शन घेत नाही मजा आशा संसाराची आता निवारित चिंता शिवराज पावन पवित्र पदभूमी नांदेड जिल्हा नायगाव तालुक्यामधल्या धनवंताचं ज्ञानवंताचं कृतवंताचं नेतृत्वाची भूमी फक्त महाराष्ट्र नांदेड जिल्ह्यापुरतं मर्यादित नाही तर जगाच्या नकाशामध्ये ज्या गावाचं नाव कोरले गेलेलं आहे त्या गावाचं नाव कृष्णूर अनेक जाती धर्म कुळ गोत्र पंथ जेव्हा एकत्र नांदतात त्या गावाचं नाव कृष्णूर सर्वजण एका माईची लेकरवून आरंभलेला नामयज्ञ अनंत कोटी ब्रह्मांड नायक आशुतोष भगवान शिवशंकराचा अखंडपणे केलेला सर्व धर्मी अखंड शिवनाम सप्ताह वर्ष 35 दुसऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्या पामराला प्राप्त प्रस्तुत कीर्तन हे निमित्त मात्रानं म्हणून तुम्हा सर्व संत सज्जन मायबापांच्या दर्शनाचा लाभ या अनुषंगाने प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी उपस्थित सर्व माहेश्वर जंगम उपासक मूर्तींच्या मंगल चरणावरती अनंत प्रणिपात शिवकीर्तनकार हरिकीर्तनकार प्रवचनकार गायनाचार्य मृदंगाचार्य आर्मवादक वेरेकरी टाळकरी स्थळीय परस्थळीय महिला स्त्री पुरुष भजनी मंडळींच्या मंगल चरणावरती अनंत प्रणिपात करत सिनाभव मंडपामध्ये उपस्थित सर्व श्रोते मायबापांच्या मंगल चरणावरती अनंत प्रणिपात करत प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी उपस्थित संप्रदायातील ज्येष्ठ मार्गदर्शक परमवंदनीय शिवभक्त परायण माझे मार्गदर्शक गोविंद पाटील बिदुरकर यांच्या मंगल चरणावरती अनंत प्रणिपात संप्रदाय भूषण माझे मार्गदर्शक गेल्या अखंड 35 वर्षापासून ज्यांच्या वडिलांनी हे रोपटं लावण्याची प्रेरणा कृष्णूला निर्माण करून दिली ते शिवभक्त परायण माझे मार्गदर्शक परमवंदनीय आमचे मारुती पाटील टेकाळे यांच्या मंगल चरणावरती अनंत प्रणिपात करत प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेसाठी उपस्थित समाजभूषण परमवंदनीय ज्येष्ठ मार्गदर्शक शिवभक्त परायण किशन महाराज दापसेटकर यांच्या दिव्य चरणावरती अनंत अनंत प्रणिपात करत शिवा राष्ट्रीय भूषण पुरस्कार प्राप्त संगीत विशारद संगीत अलंकार सूरमणी परमवंदनीय जनार्दन महाराज बेंद्रीकर यांच्या मंगल चरणावरती अनंत अनंत प्रणिपात करत स्वर शिरोमणी पुरस्काराने ज्यांना कमी वयामध्ये सन्मानित केलेलं आहे समाजभूषण समाज रचना सूरमणी माझे स्नेही मार्गदर्शक शिवभक्त परायण अवघे महाराज 50 कवठेकर यांच्या मंगल चरणावरती अनंत अनंत प्रणिपात करत
परमवंदनीय गायनाचार्य सूरमनीष समाजभूषण संगीत अलंकार संगीत विशारद शिवभक्त परायण बालक गान कोकिळा वीरा हाके त्यांचे वडील सन्माननीय गणेशजी हाके सरांच्या दिव्य चरणावरती अनंत अनंत प्रणिपात करत मृदंगाचार्य मृदंगरत्न मृदंग अलंकार मृदंग विशारद कमी वयामध्ये नावलौकिकत्व करत संप्रदायाची सदैव सेवा करणारे ज्यांनी देवानं वरदान देऊन टाकलं ज्ञानोबा तुला काम करायचं समाजाचं आणि संप्रदायाचं ती दिलेले तिथं बोनस लाईफ एन्जॉय युअर लाईफ ज्ञानेश्वर महाराज त्यांच्या मंगल करणावरती अनंत प्रणिपात करत सुंदर अशी युट्यूबची व्यवस्था ज्यांच्याकडून केली जात आहे आमचे सन्माननीय शिंदे पाटील यांचे साधनेला विनम्र प्रणिपात करत अतिशय उत्कृष्ट अशी साऊंड सिस्टीमची व्यवस्था परमवंदनीय आमचे राज साऊंड सिस्टीम बन्नाळी धर्माबादचे सन्माननीय आमचे नागराज भाऊ यांच्या मंगल चरणावरती अनंत अनंत प्रणिपात करत तुमच्या शिवकथाकार कल्याणीताईचा सर्व संत या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहे आपल्या ह्या सर्व साधनेला विनम्र प्रणिपात करत आज आनंद वाटलोय संप्रदायाची सर्व रत्न इथं उभा केलेले जनार्दन महाराज हौके महाराज झाके महाराज सर्वजण आपण रत्न आहात खऱ्या अर्थाने रत्नाची पारख करणारा रत्न पारखी मिळणार नाही तोपर्यंत रत्न हे अनमोल असतं त्याला कवडी मोलाचं प्रदान होत असतं म्हणून रत्न पारखी समस्त ग्रामस्थ मंडळी कृष्णूर आणि सप्ताहाजित कमिटी मंडळ कृष्णूर त्यांना धन्यवाद देत सुंदर अशा कीर्तन रूपी सेवेला सुरुवात शिवाय प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग वीरशैव संप्रदायातील शिवसंत शिवदास बाबलीचा हा चार चरणाचा अभंग आहे प्रस्तुत अभंगाच्या माध्यमातून मानवी जीवनामध्ये जेव्हा वैराग्य निर्माण होतं तेव्हा दुःखाची निवृत्ती होते आणि सुखाची प्राप्ती होते सर्व भार जर आम्ही भगवंताच्या चरणावरती जर समर्पित केला तर जीवनाची सुखाची आम्ही जर सर्व भार संसारावरती घातला तर आम्हाला जीवनामध्ये दुःखाची प्राप्ती म्हणून सुखाचा पत्ता आणि दुःखाची निवृत्ती प्रस्तुत अभंगाच्या माध्यमातून शिवसंत शिवदास माऊली विशद करतात शिवहार शिवभक्त परायण आमचे सोमनाथ एक साधक साधना करत बसलेला आहे साधना करत असताना बाजूला आमचे धोंडीबान नाही त्या साधकाच्या जवळ हे दोघं उभा आहेत भगवंताकडे देवाकडे तो साधक मागणी करतो धन दे संतती संतती ऐश्वर्य सत्ता दे मागणं देवाकडे मागत असताना गोविंदराव पाटील देव प्रगट झाले भक्ताला म्हणाले बोल भक्ता काय पाहिजे तुला माग देव मागायला आला की त्या भक्ताचं तोंड मुक झालं देवाला बघूनच काय मागावं विसरून गेला देव म्हणाले माग देव म्हणला आता काहीच मागायचं पाहुनिया पंचमुख हरपरी महामुख हरपरी महामुख हरपरी महामुख पाहुनिया पंचमुख हरपरी महामुख हरपरी पाहुनिया पंचमुख हरपली तहान सगळं हरपून गेलं देव म्हणाले माग त्यानं मला काहीच मागायचं नाही देवा तुला काहीच मागायचं नाही देव म्हणले हे बघ तुझ्याकडे आलो तू काहीतरी मागितल्याशिवाय मी जात नाही देव म्हणले तू मागत नाही ना मी देऊन जातो देवाने आशीर्वाद द्यायला सुरुवात केला होती महाराज तू ज्याच्या डोक्यावरती हात ठेवशील त्याचं कल्याण भाऊ तुझं कल्याण होऊन जाईल ज्याच्या डोक्यावर तू
तुझा हात जाईल त्याचं कल्याण होईल. आणि देव निघून चालले तेव्हा त्या सदभक्तानं उठला आणि म्हणायला लागलं, देवा थांबा, तुम्हाला मला मागायचं. देव म्हणला माग, म्हणला तेव्हा मागला नाही. आमची अवस्था हीच आहे. जेव्हा साधू संत युगपुरुष महाहुतात्मे समाजामध्ये आमच्या सोबत राहतात तेव्हा आम्हाला ती कळाली नाही. त्यांच्याकडे काय मागावं कळालं नाही आम्हाला. पण देवही आल्यानंतर कळालं नाही. देव निघून जायला सुरुवात झाली तेव्हा म्हणतो, देवा मला मागायचं. देव म्हणले माग, काय मागतोस ते? देवा तुम्ही काय म्हणाले? देव म्हणाले, तू ज्याच्या डोक्यावरती हात ठेवशील त्याचं कल्याण होईल. देवा पुढचं मागतो, मी ज्याच्या डोक्यावरती हात ठेवलो त्याचं कल्याण झाल्यानंतर ते माझ्यामुळे झालं, हा मीपणाचा भाव माझ्या हृदयात येऊ देऊ नका, हे मला मागायचं. जिथं मी गेला तुका म्हणे देव झाला. माझ्यामधला अहंकार आणि मीपणा निघून गेला. वितोपना बोळवना मी तो पण हा नुरे रे सुख अक्षयी घे. सुख ब्रह्मानंदी होय गगनी आनंद नामाय. देवा माझा मी जाऊ दे. मी गेला सुखाची प्राप्ती होत असते. आणि ही जाणीव जागृती संतांना झाली बघा. एक राजा आणि एक साधू. राजा जंगलात जात असताना साधू ध्यानस्थ अवस्थेत बसलेले होते. साधू आणि राजाची भेट झाली आणि राजा साधूला म्हणायला लागले, साधू महाराज इथं काय? चला राजवाड्यात. महाराज म्हणाले, इथं काय तिथं काय सारखंच आहे. मग दोन्ही सारखं असेल तर चला माझ्यासोबत. साधू आणि राजा हात धरले आणि राजवाड्यामध्ये राजाने साधूला घेऊन गेले. राजवस्त्र परिधान केले साधूनं. 2 महिने राजवस्त्र परिधान करत राजवाड्यामध्ये राज ऐश्वर्याचा भोग घेतला साधूने. थोड्या दिवसानंतर राजा म्हणायला लागले, साधू महाराज तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये काय फरक राहिला? मी जे उपभोग घेतला राजवैभवाचा, तुम्ही राजवैभवाचा उपभोग घेतला, तुमच्यात माझ्यात आता काय फरक आहे? तेव्हा साधू म्हणायला लागले, चला. हात धरले आणि निघाले राजाचा हात धरता 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 जिथं राज्य सीमा संपल्या तिथपर्यंत राजा आला. साधू म्हणायला लागले, चला की पुढे. राजा म्हणतो, माझं राज ऐश्वर्य पाठीमागे राहिलं, माझं वैभव पाठीमागे आहे, माझं सैन्य पाठीमागे आहे, माझी राणी पाठीमागे आहे, माझं वैभव पाठीमागे आहे. इथून दुसऱ्या राज्याच्या राज्य सीमा सुरुवात होतात, मला तिथं येता येत नाही. साधू म्हणाले, तुझ्यात आणि माझ्यात हे फरक आहे. मला वाटलं तर मी इथून समोर जाऊ शकतो आणि मला वाटलं तर मी इथून पाठीमागे जाऊ शकतो. मला समोरही जाता येते आणि पाठीमागे जाता येते. कारण राजा तू मोहात बांधलेला आहे, तू आसक्तीमध्ये मायेमध्ये बांधलेला आहे. आम्ही मात्र मुक्त आहोत. मुळी बांधलाची नाही तो कैसा सुटला मना. संत मुळी बांधलेले नाही. तुम्ही आम्ही वासनेत आसक्तीत मायेत संसाराचं बांधलेलं आहे. संत मुक्त आहेत. माझ्या शिवदास माऊलीची अवस्था तेच आहे. आणि संसारातून मुक्त झाल्यानंतरचा अभंगाचे पहिलं चरण आहे महाराज त्यांचं. नाही संसाराची
नाही मजाशा संसाराची आता निवारी तू चिंता शिवराजा अनंत कोटी ब्रह्मांड नायक आशुतोष भगवान शिवशंकरा निवारी तो चिंता शिवराज. प्रस्तुत अभंग वीरशैव संप्रदायातील वा नागरिक ते कमी जागी मिळतं मिळत कमीच काय विषय आहे ना? शिवसंत शिवदास महाराजांचा अभंग आहे गोविंदराव. सप्तरत्न गाथामध्ये अभंग सापडला नाही. अभंगाला सुरुवात झाली तुम्ही म्हणलाय कुठून काय शिवसंत शिवदास माऊली जनार्दन महाराज. आम्हा वतनाचा ठेवा मुळी शिखर सिंगणापुरीचा आम्ही झालो परांगद. मूळ वतन शिखर सिंगणापूर आम्ही निघालो. त्यांचा अभंग आहे. माय बाप माझी संताई अनाई नाही मजा सेवा घडली त्याच. का सेवा घडली नाही? बहुत नाचार होता हो तयासे म्हणून फिर देसो देश. नाचाराची अवस्था लाचार नाही महाराज. लाचाराचा संत स्वीकारत नाही. नाचार बहुजन्मीचा केलं हो तुम्ही पाप मेले माय बाप लहानपणी. शिवसंत शिवदास माऊलीच्या कुटुंबाची अवस्था अभंगातून व्यक्त होते. बाल अवस्थेमध्ये आई आणि वडिलाच्या प्रेमाला पारख झालेलं लेकरू देवापेक्षाही मोठं व्हावं. गुरुदेवाचाही देव गुरुदेवाचा Yeah.
आई असे लेकर तयार व्हायला त्या माईची कुस पावन पवित्र शुद्ध आणि सात्विक लागते तर संप्रदायामध्ये लेकर उभे राहतात बघा. हे मायबापापुरतं मर्यादित राहत नाहीत, कुटुंबापुरतं मर्यादित राहत नाहीत, गोंधपडे हे गावापुरतं मर्यादित नाही, ते संप्रदायाचं भूषण होऊन जात. गुरु देवाचाही देव कळे येता अनुभव करी आपणा समान. माय बाप गेल्यानंतर संत पदापर्यंत प्रदान होण्यासाठी खायाला अन्नाचा कण नव्हे, धनद्रव्य नको देवा संताची पायी ठेवा. खायाला अन्नाचा कण नसताना सदैव संत चरणाची पायधूळ शिवसंत शिवदास मावली. पुरे पुरे हा संसार देव हा संसार पुरे पुरे 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 हा असा आनंद वाटला मला. 12-1 वाजेपर्यंत असलं सोडावं ना, मिळत ना. पुरे पुरे हा संसार हा अभंग शिवदास महाराजांचा. जेव्हा अंतकरणामध्ये वैराग्य निर्माण होत, नाही मज आशा संसाराची आता, याचा अर्थ शिवसंत शिवदास महाराज संसारिक होते. संसार करता करता पुरे पुरे हा संसार, संसारामधून तुम्हाला वैताग निर्माण होतो. संताकडे विवेक जागा झाला आणि शब्द निर्माण झाला. नाही मज आशा संसाराची आता, आता मला संसाराची आशा नाही. आता हा शब्द काळ दाखवतो, मला आता संसाराची आशा नाही. याच्या अगोदर मला संसाराची आशा होती. अगोदर संसाराची आशा असण्याचं कारण अज्ञान आहे आणि नंतर नको असण्याचं कारण, कंटाळा येण्याचं कारण विवेक जागा झाला, संताची भेट झाली. महादेव म्हणे धरा संत संग तेने उमारंग ओळखिला. आम्हाला जर शिवशंकर ओळखता आला, उमारंग ओळखण्यासाठी आम्हाला संत मिळावे लागतात. शिवसंत शिवदास माहुलीच्या जीवनामध्ये तीच अवस्था निर्माण झाली. विवेकाची जागृती झाली. सत्य असत्य, शाश्वत अशाश्वताची
जाणीव त्यांच्या अंतःकरणामध्ये झाली. नाही मज आशा संसाराची. आता मला आशा आणि अपेक्षा राहिली नाही, मोह वासना राहिली नाही संसाराची. कारण संसार कशाला म्हणतात? कांता पुत्र वित्त देहादी प्रपंच साच फले विद्या. हे खोट आहे. हेच शिवदास महाराजाला कळलं. कांता पुत्र वित्त देहादी प्रपंच आता पत्र विद्या देहादी प्रपंच क्या बात है. प्रतिमा मला उद्या वाटून या कीर्तनाला गेलो नाही, बघायला मिळालं आणि कानाची तृप्ती झाली. है ना? कांता पुत्र वित्त धन संपत्ती संसार म्हणती अज्ञजन. संसाराचे रूप न कळे मानवा म्हणून या गोवा पडेगा. गोवा म्हणजे ते गोवा नाही, गोवा म्हणजे गोतवाळ. आपला ते गोवा गळ्यात माळ घालायची गोव्याची नाही. लिंगेश्वर म्हणे त्यागिता वासना संसाराचे दाना मूळदाय. वासनेचा त्याग हा संसार संताला जाणीव झाली आणि हे सगळं वैराग्य निर्माण होण्यासाठी. नाही मज आशा संसाराची. आता कधी कळते हो? एक मुलगा आईजवळ जातो आणि म्हणतो, जनार्दन महाराज, आई जत्रा आहे का, मला जत्रेला जाऊ दे ना, आपण दोघं मिळून जाऊ जत्रेला. बाळा पैसे नाहीत रे माझ्याकडे. माय 10 रुपये. 10 रुपये नाहीत रे माय. काहीच नको, तू चल की सोबत. तुझ्या हाताला धरून जत्रा बघू देतो ग, फक्त फक्त बघतो, काहीच माग नाही. चल आई. आईचा हात धरलं लेकरान आणि जत्रेमध्ये निघाला. जत्रेमध्ये जाता 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 माझ्या राष्ट्रसंत माहुलीची पदयात्रा यात्रेमधून निघत चालली होती. लाखोचा भक्तगणांचा जनसमुदाय होता. लेकरू बाजारात फिरताना टिपरे बताशा सगळं पाहत होतं. मायला म्हणत, माय टिपरे घेऊन दे ना, बताशे घेऊन दे ना. बाळ्या पैसे नाही. उग 2 रुपयाचे दे ना ग माय. बाळ्या पैसे नाहीत र. टिपरे बताशा काहीच दे ना तर दे ना ग माय. थोडं खार घेऊन दे ना. थोड्या वेळामध्ये माईचा हात आणि लेकराचा हात धरलेला लेकरू आणि माई जत्रेतून जात असताना पदयात्रा आली. माईचा लेकराचा हात सुटला. एक दुसऱ्यापासून दूर होऊन गेले. माई गेली 1-2 किलोमीटर. लेकरू रडायला लागलं बाजूला बसून. आमचे संत मंडळी बाजूला जाणारे हे सगळे साधू संत होते. जवळ गेले, त्या लेकराला उचलून घेतलं आमच्या गोविंद पाटलानं. जनार्दन महाराज म्हणतात, बाळा तुला काय पाहिजे? टिपऱ्या घेऊन देऊ, बतासे घेऊन देऊ, काय काय लागते तुला? काहीच नको मला, म्हणजे माय पाहिजे. जेव्हा माई सोबत होती तेव्हा टिपरे बताशा मागे लागला होता. जेव्हा माई निघून गेली तेव्हा म्हणते माय पाहिजे. आमची अवस्था हेच आहे. जेव्हा साधू संत माझे राष्ट्रसंत माऊली होती त्यांच्या जवळ जाऊन म्हणले, आपा माझा हात बघा, माझ्या पोराचं शिक्षण कधी होईल, माझ्या पोराला नारळ द्या, माझ्या पोरीचं लग्न कधी होती, हेच आम्ही संतांकडे मागितलं. महाराज जोपर्यंत साधू संत असतात, आई वडील असतात, तोपर्यंत आम्ही त्यांच्याकडे फक्त संसाराचं मागत असतो. संत मागत देवाकडे देवाचं मागत असतो.
आम्ही देवाकडे आणि संताकडे आमचं मागत असतो. सज्जन ते आले मागणावया. सज्जन ते आले मागणावया. धोंडेबांना बसले तिथे. असं बारीक बघायला येतं, असं बारीक पारणं फिटतं मॅडम. तिथं मलकाचनांना बसणं आहे, तिथं सोमनाथांना बसणं आहे, सगळं बारीक बघायला लागलं. आणि हे सगळ्याला आनंद मिळावा म्हणून अखंडपणे गेल्या 2.5 महिन्यापासून कष्टन चालू आहे. अखंडपणे हे वैभव हे सगळ्या ग्रामस्थ मंडळी कृष्णूर यांना हे प्राप्त व्हावं त्याच्यासाठीची ही सप्ताहाजीत कमिटी मंडळाने केलेली कर्म. सज्जनते आले मार्ग दावावया. दिनहा उद्धराया अवतार. अंतकरणामध्ये आसक्ती आणि मोहमाया जाऊन जीवनाला दिशा आणि गती प्रदान करण्याचं काम करतात. तेव्हा नाही मजाच्या संसाराची आता. बघा एकानं विषारी बिया कुठल्या कोण पडेल, विषारी बिया कुठल्या आणि एका बॉटलीमध्ये भरल्या, त्याचा रस तयार करून आणि ते त्या बॉटलीवरती नाव लिहिलं अमृत. आणि मला म्हणाले गुरुजी पिया की अमर होता तुम्ही. विषारी बिया कुठून त्याचं पॉइझन तयार करून त्याच्यावर आम्ही चिठ्ठी लावली अमृत नावाची. पिल्यानंतर अमर हे तत्व प्रदान होत नाही, त्याच्यामध्ये नाश निर्माण होतो. बघा एकानं मला सांगितलं गुरुजी पंचपक्वानाचं जेवण होतं, त्याच्यामध्ये मी विष टाकलं, कालवलं आणि खालो, मी अमर झालो. असं होत नाही महाराज. त्याचं नाव साधू संतांनी संसार ठेवला. मायेमध्ये मोहामध्ये वासनेमध्ये असणाऱ्या माणसांना जागर केलं. वासना कशी आहे सांगतो. परवाला मी तेलंगणामध्ये गेलो होतो. तेलंगणा जाता जाता एका ट्रक मधून 4 तांदळाचे कट्टे खाली पडले. त्या कट्ट्याकडे जवळ 2-3 मुंग्या आल्या. आपलं एक दाना उचलला आणि वारुळामध्ये निघून गेल्या. पुन्हा ते परत आल्या नाहीत. 2-4 चिमण्या आल्या. चिमण्याने 2-4 दाणे टिपले. पुन्हा एक दाना घेऊन घरट्यामध्ये परत गेल्या. 2-4 गायी आल्या, वंजळ खाऊन निघून गेल्या. ते परत आल्या नाही. तिथं मजासारखे 2-4 जण गेले. मला वाटतं तिथं दाना ठेवले नसते. पुन्हा मजासारखा एक जण होता, त्यानं म्हणायला लागला अरे ट्रक कुठे गेले बघा रे. त्याला आशा आणि अपेक्षा म्हणतो. या आशा अपेक्षेच्या बळावरती सगळं संपलंय, परंतु मोह संपला नाही, माया संपलंय नाही. नाही मजाच्या संसाराची आता निवारी तू चिंता शिवराजा. अनंत कोटी ब्रह्मांड नाही कसे तोष भगवान शिवशंकरा. करता करवीचा तूच आहेस, तुझी करता कर
स्वर शिरो करा भजन करा. असंच होते बघा. कधी ह्याच्यात चुटकुन्या लाईट निघून जाते. आणायचं त्याच्या हातात आणि न्यायचं त्याच्या हातात. त्याची जोपर्यंत कृपा आहे तोपर्यंत आमचं हे वळवळणं चालू राहते. कधी गुल करून टाकतं पता नाही मला. काय गेलं माय आम्ही म्हणतो लाईट गेले. सगळं जिथल्या तिथं सेटअप आहे. गेलंय म्हणजे त्याच्यातलं काय गेलंय. आम्ही सगळं जिथल्या तिथं राहतो. जाय म्हणजे काय जातं. जोपर्यंत शिवतत्व अंतःकरणामध्ये आहे तोपर्यंत आम्ही जिवंत आहोत असा भास आहे. किती दिवस ठेवायचं आणि कधी न्यायचं. बघा एक विशेष वैशिष्ट्य आहे आपलं. आम्ही सुखी आहोत त्याचं कारण आहे मला. आम्ही येण्याचे संकेत आम्हाला 9 महिन्याने अगोदर कळतात. पण जाण्याचा संकेत एका सेकंदानेही कळत नाही म्हणून आम्ही आनंदी आहोत. आनंदी राहण्याचं मूळ कारण आहे आमचं. एखाद्या वेळेस जर म्हणलं असतं चंद्रकांत गुरुजी अमलापूर तुम्हाला जायचं आहे 9 महिन्यानं अगोदर आम्हाला जर पत्ता मिळाला असता तर आमच्या जीवनामध्ये अखंड दुःखाची प्राप्ती राहिली असती. आणि दुसरे एक निसर्गाने आम्हाला करून दिले गोविंदरावपाडी. येताना काहीच घेऊन यायचं नाही आणि जाताना काही घेऊन जायचं नाही आणि तुला इथं काही कमी पडणार नाही. त्याला भगवंत खाली हात आया है खाली हात जाएगा. खाली हात आया है खाली हात जाएगा. खाली हात आया जेव्हा गाडीहून पडलं ना आमच्या ज्ञानेश्वर महाराजाचा अपघात झाला. झाल्या गाडीहून पडल्या बोट वाकडे झाले. पाय मोडला का बघले नाही. पहिला हाताला बघले. देवा तुझं मला गुणगान गायचं रे या बोटानं. बोट सही सलामत ठेव. असं बोटाला बघितल्याबरोबर बोट सलामत होते महाराज. भगवंताची कृपा केली. देवा तू सेफ ठेवला सुरक्षित ठेवला रे. संताला या गोष्टीची जाणीव झाली.
महाराजांना गायलेले गीत किती मंजूळ आणि सुंदर होते. याची जाणीव संताला झाली. जन्मल्यापासून मरजेपर्यंत आम्ही मरमर 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 ज्यांच्यासाठी केली, त्यांनी शेवटी आम्हाला जर पत्रामध्ये ठेवण्याचा आणि वृद्धाश्रमामध्ये ठेवण्याचा जर विचार करत असत तर आम्ही गेलो कोणासाठी? मी तुझ्यासाठी जीवन धाडले तुने नाही पाणी पाजले. 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 मेऱ्या मनाची रडत बसा उगीच कारण कोण उगता. मी तुला पाहून प्राण मोकळे मी तुला पाहून प्राण मोकळे बाळा तुझे नाही पाणी पाजले. मी तुझ्यासाठी जीवन धाडले बाळा तुझे नाही पाणी पाजले. मी तुझ्यासाठी जीवन धाडले बाळा तुझे नाही पाणी पाजले. ज्याच्यासाठी जीवन समर्पित केलं त्यानं जर पाणी पाजलं नाही तर भार घालावा कोणासाठी? अवघी देवा तुझ्यावरती भार आहे. कारण त्याच्यावर भार घातला तर तो मालक आहे हो आमचा. घालूया भार जुन्या किर्लोस्कर इंधन व्हायची जे आपली एक बार पेटले की सोडत नाही आणि तिथपर्यंत आपल्याला जातात येणं. घालून या भार बैसलो एकांती अवघी चित्तवृत्ती तुझे पाय. शिवसंत शिवदास महाराजांनंतर तेव्हा मला संसाराची अपेक्षा राहिली नाही. माझं सर्वस्व तू निवारायचं काम कर.
मी सर्व भार तुझ्यावरती घातला. जेव्हा आम्ही भार त्याच्यावरती घालतो ना माय, तर आमचे संकट निवारायला येतो. एक दृष्टांत सांगतो आपल्याला कुलदीपांना. तुम्ही आम्ही या भारत मातेमधल्या संत समागमामध्ये राहिलेले धार्मिक वृत्तीचे माणसं आहोत. सर्वच आहे. एकच नाही. तुम्हाला आम्हाला संतांनी मार्ग दाखवला, त्या मार्गावरती धर्म मार्गावरती चालतो, विशेष नाही. पण मॉर्टिन इंग्रज अधिकारी मध्य प्रदेशामध्ये राहत होता आणि मॉर्टिन इंग्रज अधिकाऱ्यासोबत त्याची पत्नी राहत होती. मॉर्टिन इंग्रज अधिकाऱ्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आदेश दिला, तुम्ही अफगाणिस्तानमध्ये पठाणांच्या सोबत युद्ध करण्यासाठी जावं. त्यांच्यासोबत त्यांनी तुकडी दिली आणि त्यांच्यासोबत मॉर्टिन इंग्रज अधिकारी अफगाणिस्तानच्या पठाणांच्या विरोधात युद्ध करण्यासाठी गेले. पत्नी मध्य प्रदेशामध्ये राहत होती. जाता जाता दररोज सायंकाळी मॉर्टिन अधिकारी पत्र लिहून पाठवायचा, प्रिय अशा प्रकारचे युद्ध झालं, एवढे पठाण मारले गेले, आम्ही आनंदानं आहोत, आम्ही सुखानं आहोत. दररोज नित्य पत्र यायचं. इंग्रज मॉर्टिन अधिकाऱ्याची पत्नी ते पत्र वाचवायचे आणि आनंदानं दिवस काढायची. पण एक दिवस असं झालं, पत्र येणं बंद झालं. एक दिवस बंद, 2 दिवस बंद, 3 दिवस बंद. आणि या अंतःकरणामध्ये चाहूल झाली, देवा माझ्या मालकाला काही झालं नसेल ना, सगळं काही गेलं तर चालेल रे, माझा कुंकचा धनी मला सोबत राहायला पाहिजे. ज्याचं तो कुंकवाचा धनी घेऊन गेलं ना देवा, तिचे हालाने अपिष्ट विचार. देवा माझ्या कुंकाच्या मालकाला साबीत ठेव रे. असं करता करता 4 दिवस निघत गेले. 5व्या दिवशी सायंकाळी महाशिवरात्रीचा दिवस होता. एक मोठं हेमाडपंथी शिवालय मंदिर आहे तिथं मध्य प्रदेशामध्ये. ते इंग्रज मॉर्टिन अधिकाऱ्याची पत्नी बेभान अवस्थे असताना मंदिराच्या रस्त्याने जात असताना मंदिरामधून आवाज आला, ओम सभ्यो जातम प्रपद्मानि सज्जो जाताय वै नमः नमः भव भवनाते भव भव समा भवद भवाय नमः. ओम वामदेवाय नमः ज्येष्ठाय नमः श्रेष्ठाय नमः रुद्राय नमः कालाय नमः कलवितरणाय नमः वराय नमः बलप्रदं नाथाय भूतदमनाय नमः मन्मन्मनाय नमः कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी चैतन्यमामि गुणातीतगन्धं परब्रह्म शान्तं विद्यादिदेवं महापापनाशं चिदाभस्मलेपं. ओम नमः शिवाय. कानावरती मंत्र म्हणला, सहज पावलं चढून वरती गेले. पुजारी मंत्र उच्चार करणं होते, साधू संत मायबाप सगळेजण तिथं बसलेले, भजन आणि पूजन चालू होतं. अंतःकरणामध्ये एक वृत्ती निर्माण झाली आणि विचार करते, जावं सर्वजण जातात, आपण का जाऊ नये. काय चालतं कळालं नाही तिला. पायऱ्या चढून मंदिरावरती गेली आणि शिवशंकराच्या चरणावरती घालोनिया भार बैसलो एकांती अवघी चित्तवृत्ती तुझे पायी. दर्शन घेतल्यानंतर ते अधिकारीची पत्नीला पुजारी विचारतात, माई क्या हुआ आपको? कुछ नहीं मेरे मालिक अफगान में पठान के अपोज में फाइट करने के लिए गए. 4 दिन से पता नहीं उनका पत्र नहीं आया, उनका लेटर नहीं आया. क्या हुआ मेरे मालिक को? माय काम कर, देवावर भार घाल, अखंडपणे नामस्मरण कर, तुझी चिंता करते. आलिया संकट नाम घेई नीलकंठ शिवाय नमः शिवाय नमः. 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस, 4 दिवस, अखंडपणे 8 दिवस मॉर्टिन इंग्रज अधिकाऱ्याच्या पत्नीनं अन्न नाही, पाणी नाही, काहीच नाही,
नामस्मरण घेत अवघी चित्तवृत्ती तुझे देवा. असं काही करते तू. 8व्या दिवशी एक शिपाई पत्र घेऊन येतो. पत्र घेऊन येतो आणि पत्रामध्ये लिहिलेलं आहे, प्रिय पठाणांना आम्ही हरवलेलं आहे, आम्ही विजयी आहोत, आम्ही हरत होतो, पठाण जिंकत होते. तेवढ्यामध्ये व्याघ्रांबर परिवार धारण केलेला, जठा असलेला, त्रिशूळ हातामध्ये घेतलेला, त्रिपंड भस्म धारण केलेला एक योद्धा भूमीमध्ये आला. त्याचं ते चालणं, त्याचं येणं, त्याचं प्रहार करणं, पठाण जिंकले, आम्ही विजयी झालो. युद्ध संपल्यानंतर आम्ही त्याला विचारलं, कोण तू, कशासाठी आलास, तुला कोण बोलवलं इथं? त्रिभुवनाचं मालक आहे मी. कोण बोलवलं तुला? तू नाही बोलवलं बाबा. अखंड परे तुझी पत्नी माझ्यावरती भार घालून 6 दिवस झालं उपवासी आहे. म्हणते ये रे माझ्या अनंत कोटी ब्रह्मांड नायका, आता वयाला ये ना, तुझ्या पत्नीसाठी तुला तारा वयाला आलो. शिवा अंतकरणातील शुद्ध भावाने जर आम्ही त्याला हाक मारली ना, माझ्या द्रौपदी मातेनं हाक मारली होती, येणारे. जेव्हा सर्व माझे पतिराज धर्मातले सर्व धर्म महायुद्ध जेव्हा थांबलेले होते, तेव्हा भगवंताला म्हणले, ये ना माझ्या भगवंता. तुझे